पिंपरी चिंचवड शहरातली ही 14 मजली इमारत किती दिवसात उभारली असेल? 2 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने? नाही तर अवघ्या 95 दिवसांमध्ये. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पुणे PMRDAनं ही कामगिरी सत्यात उतरवली आहे, ज्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे. त्यामुळं या इमारतीबाबत अनेक प्रश्नही उपस्थित आहेत. यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली, किती मजुरांनी यासाठी मेहनत घेतली, ती किती सुरक्षित आहे आणि या इमारतीमध्ये राहण्याचा लाभ नेमका कुणाला भेटणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला या इमारतीत जावं लागेल. चला माझ्यासोबत. पुणे PMRDAनं 95 दिवसात उभारलेल्या या 14 मजलीच्या इमारतीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. या इमारतीमध्ये सगळे 2 BHK फ्लॅट्स आहेत आणि या फ्लॅटचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एका फ्लॅटमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत PMRDAच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण मॅडम आहेत. मॅडम, स्ट्रक्चर नेमकं कसं असणार आहे? कारण सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की जे आश्चर्य तुम्ही या ठिकाणी सत्यात उतरवले, त्यातली घरं नेमकी कशी असणार? ही जी घरं आहेत LIG A प्रकारातील आहेत, LIG B प्रकारातील आहेत, EWS A प्रकार आणि EWS B असे 4 पद्धतीची घरं आहेत. त्याच्यात आपला एरिया प्रत्येक प्रकारातला वेगवेगळा आहे. म्हणजे LIG A मध्ये आपण 59 स्क्वेअर मीटर देतोय, LIG B मध्ये आपण जवळजवळ 49 स्क्वेअर मीटर देतोय आणि EWS A मध्ये आपण 30 स्क्वेअर मीटर पडेल आणि EWS B मध्ये 25 स्क्वेअर मीटर. असे 4 पद्धतीचं विभाजन करण्याचा मुख्य उद्देश की सगळ्यांना त्या रेंजमधली घरं परवडणारी मिळावी, हाच उद्देश. आपण जिथं आहोत तिथलं मला सांगा, लिव्हिंग रूम, किचन रूम आणि बेडरूम. घराचा हॉल जो म्हणतो आपण लिव्हिंग रूम, त्याचा एरिया साधारण आपला 10 फूट बाय 13 फूट 3 इंचा प्रशस्त एरिया आहे. आता आपण जेव्हा बाकीचे बाहेरचं कंपॅरिझन करतो त्या प्रकारेच ह्या एरिया धरण्यात आलेला आहे. त्यामुळे LIG A मधला 2 BHKचा फ्लॅट आहे. आत आपण जातो ते किचन आहे. किचनचा साईज हा 7 फूट 10 इंच बाय 11 फूट 6 इंच आहे. प्रशस्त किचन आहे आणि हवेशीर किचन आहे. त्याला आपण अल्युमिनियम विंडोज 2 ट्रॅक आणि विथ मॉस्किटो नेट दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आता बेडरूमचा एक महत्त्वाचा प्रश्न येतो, कारण सर्वांना उत्सुकता असते की बेडरूम स्पेसियस आहेत का, तर त्याबद्दल तुम्ही बघू शकता की ही जी आपण आत चाललोय ती LIG मधली चिल्ड्रन्स बेडरूम आहे. त्याचा साईज 9 फूट 10 इंच बाय 13 फूट 3 इंच आहे आणि ही मुलांसाठी ही प्रशस्त बेडरूम आहे. त्याच्यात आपलं वॉर्डरोब आणि बेड बसू शकतं आरामात. गॅलरी असणार आहे का या सगळ्या फ्लॅट्सना? कारण सर्वांना एक निवांत वेळ घालवायचा असतो. त्या या ड्युअल पर्पजची गॅलरी म्हणू शकतो आपण. या गॅलरीमध्ये आम्ही म्हणजे निवांत वेळ घालवू शकतो, डायनिंग म्हणून पण यूज करू शकतो. तसंच आपण एक टॅपची सोय दिलेली आहे जेणेकरून इथं वॉशिंग मशीन सुद्धा ठेवता येईल आणि जे आपल्याला बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये अडचण होती ती इथं जाणवणार नाही. दुसरा एक बेडरूम इथं आहे आणि पॅसेज पण आहे. तर बेडरूम हा एक प्रशस्त पॅसेज 4 फूट बाय 6 फूट 9 इंचाचा आणि हे मास्टर बेडरूम आहे. त्याचा साईज 11 फूट बाय 11 फूट 6 इंच आहे. आपण पाहू शकता की याचं सुद्धा आपल्याला उजेड भरपूर आहे. प्रत्येक ह्याच्यात उजेडाची व्यवस्था आहे. असं प्रत्येक तुम्ही फ्लॅटमध्ये जाऊन बघितलं तर प्रशस्त वाटेल. आणि इथंही अल्युमिनियम 2 ट्रॅक आणि विथ मॉस्किटो नेट आपण दिलेलं आहे. बरोबर. तर हे 2 BHK फ्लॅटची सगळी स्कीम आहे आणि इथली आपण ही सगळी स्ट्रक्चर कसं आहे हे या ठिकाणी पाहिलं. खरं तर आपण थोडंसं बाहेर जाऊयात. 14 मजली ही इमारत आहे मॅडम. तर प्रत्येक फ्लोअरवरती किती फ्लॅट असणार आहेत या ठिकाणी? आम्ही बघतोय की भली मोठी ही पॅसेज जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला. हे 2 BHK प्रकारातून असल्यामुळं इथं ह्या बिल्डिंगमध्ये जे आपण विक्रम प्रस्थापित केलेला आहे तिथं हे प्रत्येक फ्लोअरवर 8 फ्लॅट आहे आणि EWS प्रकारात 12 फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लोअरला आणि ह्या बिल्डिंगमध्ये टोटल 112 फ्लॅट्स आहेत. LIG A प्रकारातली जी आपली विक्रमी बिल्डिंग आहे त्याच्यात 112 फ्लॅट्स आहेत. एक किंमत अंदाजे किती असणार आहे? कारण सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की जर आपल्याला इथं घर खरेदी करायचं असेल तर ते किती किंमत असणार? मार्केटमध्ये या एरियात जर तुम्ही गेला तर साधारण 80-85 लाखाच्या पुढचं मार्केट रेट आहे. तर आपल्याला ही नक्कीच परवडणारी घरं असणार आहेत आणि याची LIG प्रकारातली साधारण 49+ आसपास आपली LIG प्रकारातील घरं जातील. ही आपण घरं बघतोय, अतिशय प्रशस्त अशी ही घरं आहेत, परंतु
या निमित्तानं मॅडम सुरक्षेचा एक प्रश्न येतोय, कारण अवघ्या 95 दिवसांमध्ये इमारत उभी केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं बांधकाम त्या तुलनेचं, त्या तोडीचं या ठिकाणी आहे का? येस, नक्कीच आहे. आपण जेव्हा निविदा बोलवली होती तेव्हा ओपन टेक्नॉलॉजीवर निविदा बोलवली होती. त्याच्यात अल्युफॉर्म टेक्नॉलॉजी म्हणजे स्लिप फॉर्म टेक्नॉलॉजी आणि दुसरी ही जी प्रीफॅब टेक्नॉलॉजी आणि अशा पद्धतीची घरं पूर्वी पण झालेली आहेत. फक्त आपण हे जे विक्रम प्रस्थापित केला त्याच्यात टेक्नॉलॉजीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता आपण फक्त जे एक टॉवरनी आपण 7 दिवसाचं सायकल एका फ्लोअरचं होतं त्याच्याऐवजी ते 3.5 दिवसात केलं. त्याच्यासाठी आपल्याला 2 क्रेन लागल्या, तसंच मॅन लिफ्टर यूज केला आपण आणि प्रत्येक 3 शिफ्टमध्ये लेबर होते. साधारण प्रत्येक शिफ्टला आपण क्वालिटी कंट्रोलची टीम ठेवली होती, PMRDची टीम, कन्सल्टंटची टीम प्लस शिर्केंची टीम, असं तिन्हीचं मिश्रण होऊन म्हणजे ह्या पद्धतीचं आपण जे आता बघतो विक्रम प्रस्थापित झालेला आहे. आणि ही टेक्नॉलॉजी सुरक्षित आहे, BMPTCने प्रमाणित केलेलं, IIT कडनं वेटिंग झालेलं आहे आणि आपण फॅक्टरी मेड प्रॉडक्ट आहे. तर आपण त्याला फॅक्टरीतून प्रीफॅग आणल्यानंतर त्याला तिथं जे टॉवेल बार आहेत, टॉवेल बारच्या मध्ये ते आपण इन्सर्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर GP2 फॉस्रॉकचं जे केमिकल आहे कॉन्व्हेक्स्ट्रा म्हणून GP2 त्याच्यानी आपण त्याला जॉईंटिंग केलेलं आहे आणि त्याला नंतर आपण प्रेशरनी वॉटर हे करून सुद्धा टेस्टिंग करून बघितलं म्हणजे लिकेजचा कुठं इश्यू आहे का. आता समोर आम्ही बघतोय मॅडम की या ज्या भिंती आहेत त्या जवळपास 10 बाय 12च्या भिंती थेट असेंबल्ड या ठिकाणी केलेल्या आहेत. स्लॅब पण बघायला गेलं तर तो पण असेंबल्ड आहे. आता स्लॅबला असं म्हटलं जातं की 21 दिवस 28 दिवस त्याला एक गॅप द्यावा लागतो प्रत्येक फ्लोअरला. विटा ज्या आहेत त्या आत्तापर्यंतच्या बांधकामामध्ये एकाड एक विटा असतात आणि त्याच्यात सिमेंट या ठिकाणी भरलं जातं. तर आता या असेंबल्ड ज्या स्लॅब केलेल्या आहेत, असेंबल्ड भिंती आहेत, असेंबल्ड सगळ्या पायऱ्या आहेत, तर मग सुरक्षेचा म्हणजे किती ते मजबूत या ठिकाणी होते, कारण सिमेंट एकदाच भरलं जाते तर ते जो वेळ दिला जातो तो वेळ या ठिकाणी कमी दिल्याचं दिसतं. जे फॅक्टरी आहे समोरच फॅक्टरी, आता ती फॅक्टरी डिसमेंटल झाली, अदरवाईज ती समोर फॅक्टरीमध्येच आपण स्लॅबचे कॉम्पोनंट सुद्धा केले आणि आपण त्याला इन सिटू बॉन्डिंग होण्यासाठी वरचा 75 mm लेअर फक्त साईटवर स्क्रीड त्याला केलेली आहे आणि त्याला पूर्णपणे क्युरिंग आणि 7 दिवसाचं केलेलं आहे. आपण खालचे फ्लोअर फिनिश करत आलो त्यामुळं ते टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करता आलं आणि अतिशय सुरक्षित आहे. पुन्हा एकदा सांगते, IITने वेट केलेलं आहे आणि या टेक्नॉलॉजीवर जयपूरमध्ये टेस्टिंग 5-6 वर्ष चाललं होतं, त्यामुळे ही टेक्नॉलॉजी सुरक्षित आहे. तर मॅन पॉवर किती मॅडम? म्हणजे या बिल्डिंगला जवळजवळ दिवस रात्र सगळे मिळून साधारण 8,500 ते 9,000 लोक एकत्रित म्हणले तर तेवढी अहोरात्र मेहनत सुरू होती. तीन शिफ्टमध्ये केलं होतं आणि आपण लेबरला सुद्धा स्पेशल सुविधा म्हणजे तेच लेबर वापरले नाही, 3 शिफ्टमध्ये केले आणि कुणालाही ताण नाही आणि इथंच लेबरची व्यवस्था म्हणजे फर्स्ट एड वगैरे सगळं ठेवलं होतं, जेणेकरून उद्या विक्रम तर प्रस्थापित होईल पण कुणी बाकीच्या दृष्टीने हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही तीही काळजी घेतली. तर अत्याधुनिक सामग्रीचा वापर करून या ठिकाणी ही 14 मजली इमारत जी आहे ती इथं उभी राहिलेली आहे आणि त्या इमारतीतले फ्लॅट्स नेमके कसे असणार आहेत, सुरक्षेच्या दृष्टीनं त्याला किती हमी आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या रिपोर्टमधून केलेला आहे. पुणे PMRDच्या या प्रोजेक्टमध्ये एकूण 47 इमारती आहेत आणि त्यातली ही 14 मजली इमारत जी अवघ्या 95 दिवसांमध्ये उभी राहिलेली आहे आणि इथं जे लाभार्थी अप्लाय करतील लॉटरीसाठी त्यांना नेमक्या ॲम्युनिटीज काय मिळणार आहेत हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. मॅडम, काय काय ॲम्युनिटीज आपण देतो? इथं आपण सोलर वॉटर हीटर आहेत या बिल्डिंगमध्ये आणि सर्वच बिल्डिंगमध्ये आहे आणि आपण इथं मागच्या वेळी आपल्याला लिकेजचे इश्यू भेडसावले म्हणून आपण सगळे डक्ट हे कव्हर करून टाकलेले आहेत. म्हणजे म्हणजे मेजर्स म्हणतो ते आपण केल्यामुळं लिकेजचा इश्यू या डक्टमधून तरी येणार नाही याची काळजी घेण्यात आली. तसंच 15% जास्त ओपन स्पेसेस असल्यामुळं 2 गार्डनच्या सुविधासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व नागरिकांना योग्यरीत्या इथं म्हणजे प्रशस्त जागा असल्यामुळं गाडी पार्किंग वगैरेच्या सुविधासुद्धा आहेत. AWS-साठी नाही, LIG-साठी स्पेसिफिकली 4 व्हीलरचं पार्किंगची सुविधा आहे.
तर आपण बघतोय की प्रशस्त जागा अशी या सगळ्या इमारतींच्या मध्ये आहे. तिथं ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत. सोलरची सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलं. हे बघतोय आपण की 15 किलोवॅटचं या ठिकाणी सोलर सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. त्यामुळं सर्व सोयीसुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न PMRD कडून करण्यात आलेला आहे. थ्री इयर्स प्रीफॅब टेक्नॉलॉजीचा अवलंब आणि 9,000 कामगारांच्या मेहनतीनंतर ही रेकॉर्ड ब्रेक 14 मजली इमारत उभी राहिली आणि त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली. त्यामुळं ही इमारत अतिशय सुरक्षित आहे असा दावा पुणे PMRD कडून करण्यात येतोय. यावरती आता लाभार्थी विश्वास ठेवतील अशी अपेक्षा बाळगूयात. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.